थोडंसं बेसन घेतलं, थोडा कांदा चिरून घेतला, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची, लसूणची पेस्ट, जिरे आणि गरम पाणी करायला ठेवलं गॅसवरती. गरम पाणी पिठामध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे गुठळ्या होणार नाही. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला एकजीव करून पूर्ण मिक्स केलं आणि गॅसवरती कढई ठेवून तेल टाकलं थोडंसं. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून नंतर थोडासा कढीपत्ता टाकला. नंतर चांगलं तडतडू दिलं. नंतर हिरवी मिरची, लसूणची पेस्ट त्यामध्ये थोडीशी चांगली परतू द्यायची. कांदा टाकला की नंतर त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकून चांगलं परतू द्यायचं. परतल्यानंतर थोडेसे हळद त्यामध्ये मिक्स करायचे. नंतर आपण गरम केलेलं पाणी त्यामध्ये ओतायचे. नंतर चांगली उकळी आले ना, चांगली उकळी येऊ द्यायची. नंतर थोडंसं मीठ टाकायचं, आपल्या चवीनुसार टाकायचं. नंतर त्यामध्ये जे आपण मिक्स केलेलं बेसन होतं त्यामध्ये थोडंसं ओतायचं आणि हलवत राहायचं म्हणजे गाठी नाही होणार. चांगलं हलवून झालं ना, थोडंसं मंद आचेवरती बेसन शिजू द्यायचं म्हणजे छान प्रकारे आपलं बेसन तयार होतं. छानपैकी आपलं बेसन तयार होतं. नंतर आपण आपल्या ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा नाचणीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी त्याच्यासोबत पण खाऊ शकतो. छान अशी भाकरी करून घेतली मस्तपैकी. गरमागरम बेसन आणि टम्म फुगलेली भाकरी एकदमच मस्त लागते. बेसन आणि भाकरी कुणाकुणाला आवडते ते नक्की सांगा. मस्तपैकी आपली टम्म फुगलेली भाकरी तयार झाली.